अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे, अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे। संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला, त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे। भगव्या आतंकवादाचा हा नरेटिव्ह पूर्णपणे अयशस्वी झाला, याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे होतं, पण कदाचित तेही आता लांगुल चालन करणाऱ्यांच्या सोबत गेलेले आहेत म्हणून असा प्रश्न विचारतो। काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे, अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे। ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि यूपीएने प्रयत्न केला होता हे कोर्टाने पुराव्यादिशी आज सांगितलेलं आहे। खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे। ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला, त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे। ठाकरे गटाने असा आरोप केलाय की जर यामध्ये सगळे आरोपी निर्दोष आहेत तर हा बॉम्बलास्ट केला कोणी केला हे आता पोलीस सांगतील। त्यावेळच्या यंत्रणेने काय तपास केला हे त्या यंत्रणेला विचारावं लागेल। आपल्याला कल्पना आहे की त्याही वेळेस ठाकरे साहेब आता ज्यांच्या सोबत बसलेले आहेत त्यांचंच सरकार होतं आणि त्यांच्याच पोलिसांनी हे केलेलं आहे। खरं म्हणजे माझी तर अपेक्षा होती की त्यांनी भगव्या आतंकवादाचा हा नरेटिव्ह पूर्णपणे अयशस्वी झाला, याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे होतं, पण कदाचित तेही आता लांगुल चालन करणाऱ्यांच्या सोबत गेलेले आहेत म्हणून असा प्रश्न विचारतो। मुख्य सूत्रधार के खिलाफ आप अपर कोर्ट में जाने वाले हैं। अपर कोर्ट में देखिए, अभी तो इसको डिटेल में हम लोग देखेंगे, इसके अंदर क्या दिया गया है, क्या कहा गया है, इसको देखने के बाद ही कोई फैसला होगा। अपरेंटली जिस प्रकार की चीजें सामने आ रही है उसमें यह स्पष्ट रूप से दिख रहा है कि यह षड्यंत्र था। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।